मोठी बातमी, शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागरांनी खंडणी मागितल्याचा आरोप आहे। कोल्हापूरच्या ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवलेंकडून व्हिडिओ शेअर करण्यात आला। व्हिडिओमध्ये आमदार राजेश क्षीरसागर एका कंत्राटदारासोबत टक्केवारी देण्याबाबत चर्चा करत असल्याचा इंगवले यांनी दावा केलेला आहे। स्वतः राजेश क्षीरसागर आपल्याबरोबर जोडले गेलेले आहेत। राजेशजी, एक व्हिडिओ हाती लागलेला आहे, झी 24 तास या व्हिडिओची पुष्टी करत नाही, मात्र खंडणी मागितल्याचा आरोप तुमच्यावर आहे। नाही, सगळ्यात पहिला मी एक गोष्ट नमूद करू इच्छितो की काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी मला या संदर्भात आपली भूमिका स्पष्ट करायला सांगितली, त्यामुळे मी आपल्यासोबत बोलतोय। हा बाकीचं जे तुम्ही नाव घेताय हा काय आहे कोल्हापूर जिल्ह्याला माहित आहे। 302 ला आरोपी, घराघर उद्ध्वस्त करणारा माणूस हा। आता याचं पद गेलं म्हणून वरिष्ठांना खुश करण्यासाठी अशा पद्धतीचे व्हिडिओ एडिट करून हे आरोप करणं कितपत योग्य आहे, म्हणून मी त्याला महत्व देत नाही। मी या संदर्भात उद्या 11 वाजता पत्रकार परिषद घेऊन मी माझी भूमिका स्पष्ट करणार आहे। बरं, हा एडिट केलेला व्हिडिओ असं तुम्हाला म्हणायचंय? 100%। ही ज्या कंत्राटाबाबत चर्चा झाली ती सुद्धा खोटी असं म्हणायचं? महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर 10 तारखेला निवडणूक झाली, 8 तारखेला प्रचाराची शांतता होणार म्हणजे थांबताना प्रचार थांबताना सतेज पाटील यांनी सकाळच्या टप्प्यातला हा व्हिडिओ प्रसारित करून सीएम आणि डेप्युटी सीएमना त्याची दखल घेण्याची त्यांनी मागणी केली होती। आजपर्यंत काय हे शांत राहिले? राजकारणाचा भाग आहे। लक्षात ठेवा, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 10 पैकी 10 आमदार आम्ही निवडून आणले, महानगरपालिका आणली, जिल्हा परिषद आणली, विविध निवडणुका ह्यांना कुठेही आम्ही काही हाताला लागून दिलं नाही। आता गोकुळची निवडणूक देखील आम्ही जिंकणार आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीनं राजकीय षडयंत्र करण्याचा डाव आहे। हे व्हिडिओ एडिट करायचे काही करायचं, त्याला मी उद्या उत्तर देईन, चोख उत्तर देईन। निश्चित। धन्यवाद। राजेश क्षीरसागर आमदार बरोबर जोडले गेले होते। रवी किरण इंगवलेंकडून हा व्हिडिओ शेअर करण्यात आलेला आहे आणि राजेश क्षीरसागर कॉन्ट्रॅक्टदाराकडून खंडणी मागितल्याचा आरोप सुद्धा त्यांनी केलेला आहे।